नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 13 जानेवारी आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक बघू शकता तुम्ही 800 ते 950 मध्ये आवक आहे आज। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी कात सगळ्यांचा भाव सांगत असतो, तेवढे शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय आणि पहिली लाईन पासून चालू केला आपण। हा पहिला नागी बघू शकता तुम्ही, गोल्ट आहे। काय भाव गेलो? 1300 रुपये जायले, 1300 रुपीज। कुठले हो? सारोळा। सारोळ्याचा कांदा आहे बघू शकता तुम्ही। बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं, पुढं बघू। काय भाव गेलं काका? 811 जायले गोल्टी। 811 बघू शकता तुम्ही, 811 811 जायले। कुठला हो कांदा काका? कांदा कुठला आहे? वडाळी भुईचा कांदा आहे। बरं, पुढं बघू। काय भाव गेला दादा? 800 रुपये जायले, 800 रुपीज बघू शकता तुम्ही। कुठले? बहादुरी। बहादुरीचं गोल्टी आहे बघू शकता तुम्ही। याचं बियाणं कोणतं होतं? बरं बरं, पुढं बघू। इकडे कोणी? पिंपळगाव कांदा मार्केट। हे काय भाव गेले? आयडिया आहे तुम्हाला? 1500 रुपये जायले बघू शकता तुम्ही। क्वालिटी 1500, 1500 रुपीज। तुम्ही गेड काका? हा, यूट्यूब। काय भाव गेलं? 800 रुपये जायले गोल्टी बघू शकता तुम्ही। 800 रुपये, 800 रुपीज। कुठले? दरसवाडी। दरसवाडीचा कांदा आहे, 800 रुपये जायले। पुढं बघू। कांदा गोल्टी एकच ना हो। बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1370 जायले, 1370 रुपीज। कुठला आहे कांदा? देवरगाव। देवरगावचा आहे। बरं, पुढं बघू। काय भाव गेलं? 1925 गेले। 1925 बघू शकता तुम्ही क्वालिटी। 1925, 1925 रुपीज। कुठला आहे कांदा? देवरगाव। देवरगाव। बरं, बघू शकता तुम्ही। 1925। बियाणं कोणतं होतं याचं? पंच बघू शकता तुम्ही। गोल्ट आहे। काय भाव गेलो? 800 रुपये जायले, 800 रुपीज। कुठले? कानमंडळे। कानमंडळाचा कांदा आहे, 800 रुपये जायले। पुढं बघू। इकडं कोण होतो? काय भाव जाईल? हे भाव काय जायले? बर, हे काय भाव गेलं? 1400 रुपये मधलं का? 1400 रुपये जायले बघू शकतो। 1400 आणि कॅरेट मधलं 500 रुपये जायले बघू शकतो। गोल्टी 500 रुपये। कुठले? शिंदवड। बर, काय भाव गेलं काका? 1530 जायले, 1530 रुपीज। क्वालिटी बघू शकतो तुम्ही। कुठला आहे कांदा? मंगरूळ। मंगरूळचा कांदा आहे, 1530 रुपये जायले। बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे। बरं, पुढं बघू। काय भाव गेलो? 900 रुपये जायले बघू शकतो तुम्ही। 900 रुपये गोल्टी आहे, 900 रुपीज। कुठला आहे कांदा? साळसाना। बरं, काय भाव गेलं? 1800 रुपये जायले बघू शकतो तुम्ही। क्वालिटी 1800 रुपये, 1800 रुपीज बघू शकतो। ते बोलले 1800 रुपये जायले। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती। कुठला आहे कांदा? 1700 बघू शकतो। 1800 रुपये जायले, 1800 रुपीज। पुढं बघू। काय भाव गेलो? 1605 बघू शकतो तुम्ही। 1605 जायले, 1605 रुपीज। कुठला आहे कांदा? खडकजाम। खडकजामचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं बघू शकतो। पुढं बघू। काय भाव गेलं? किती जायले? 500 रुपये। बरं बरं, हे 500 रुपये जायले आणि हे 300 रुपये जायले बघू शकतो तुम्ही। बरं, ओके, पुढं बघू। काय भाव गेलो? 1030 रुपये। 1030 रुपये, 1030 रुपीज। कुठला आहे कांदा? रानवड। रानवडचा कांदा आहे, गोल्टी आहे बघू शकतो तुम्ही। बियाणं कोणतं होतं याचं? एलोरा। एलोरा बियाणं होतं बघू शकतो तुम्ही। पुढं बघू। काय भाव गेलं काका? 1732 जायले, 1732 रुपीज बघू शकतो तुम्ही। 1732। कुठला आहे कांदा? शेलूपुरी। बियाणं कोणतं होतं काका याचं? घरगुती बियाणं आहे, शेलूपुरीचा कांदा आहे।
पुढे बघू काय भाव गेलो 1400 पावती दाखव 1400 रुपये जाईल बघ शकतो क्वालिटी 1400 रुपीज कुठला आहे कांदा कातरगाव बर पुढे बघू हे काय भाव गेलो 1700 रुपये 1700 रुपीज कुठला आहे कांदा बर 1700 रुपये जाईल कुठला आहे कांदा चांदवड बियाणं कोणतं होतं त्याचं बर पुढे बघू आपला काय भाव गेला काका 1450 जाईल बघू शकतो तुम्ही 1450 रुपीज कुठला आहे कांदा कान मंडळाचा कांदा आहे बर पुढे बघू काय भाव गेलो 1500 रुपये जाईल बघू शकतो तुम्ही गोल्टा मीडियम मिक्स आहे 1500 रुपीज कुठला आहे कांदा वडाळी बियाणं कोणतं होतं त्याचं बरं बरं आणि कॅरेट मधलं किती गेलं हा 400 रुपये जाईल 600 रुपये जाईल गोल्टी बघू शकतो 600 रुपीज बर काय भाव गेली गोल्टी 700 रुपये जाईल 700 रुपीज कुठले पुरी शेलूपुरी बर पुढं बघ बघ शकतो क्वालिटी काय भाव गेलं 1652 1652 रुपीज कुठला आहे कांदा कानमंडळचा कांदा आहे 1652 रुपये जाईल बघ शकतो क्वालिटी बियाणं कोणतं होतं याचं साधं बियाणं आहे बर गोल्टी काय भाव गेली बघ शकतो क्वालिटी काय भाव गेलो 2000 रुपये जाईल कोणतं बियाणं होतं नारळी बियाणं आहे बघ शकतो 2000 रुपये 2000 रुपीज कुठला आहे कांदा कातरणी बियाणं तर नारळी बर पुढे बघू काय भाव गेलो 1600 रुपये जाईल बघ शकतो तुम्ही 1600 रुपये कुठला आहे कांदा बरं दिग्वतचा कांदा आहे 1600 रुपये 1600 रुपीज पुढं बघू इकडे कोण आहे काय भाव गेलं 1611 जाईल 1611 1611 रुपीज कुठला आहे कांदा बर बघ शकतो क्वालिटी काय भाव गेलो 1751 1751 रुपीज कुठला आहे कांदा नारायणगाव बियाणं कोणतं होतं येलोरचं बियाणं आहे बघ शकतो नारायणगावचं कांदा आहे पुढं बघू काय भाव गेलो 2001 जाईल 2001 रुपीज कुठला आहे कांदा उसापूर बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे बर पुढं बघू बघ शकतो क्वालिटी काय भाव गेलो 1500 रुपये 1500 रुपीज कुठला आहे कांदा कोकण खेडी बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे बर पुढं बघू काय भाव गेलं 1900 रुपये बघ शकतो तुम्ही 1900 रुपये जाईल 1900 रुपीज कुठला आहे कांदा काका उर्दूचा कांदा आहे 1900 रुपये जाईल बियाणं कोणतं होतं चायनाचं बियाणं आहे एकच रेट चालू आहे 2-3 दिवसापासून बघ शकतो तुम्ही क्वालिटी काय भाव गेलं 1700 रुपये 1725 1725 रुपीज कुठला आहे कांदा रायपूरचा कांदा आहे 1725 जाईल बियाणं कोणतं होतं याचं बियाणं येल्लोरचं बियाणं आहे बर पुढं बघू बघ शकतो तुम्ही क्वालिटी काय भाव गेलो 1700 रुपये झाले 1700 रुपीज कुठला आहे कांदा शेलूपुरी बर शेलूपुरीचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे बर पुढं बघू बघ शकतो तुम्ही गोल्टी आहे काय भाव गेला 850 रुपये गोल्टी जाईल 8500 रुपीज 1300 रुपये सॉरी 850 रुपीज आणि गोल्टी कांदा जाईल 1300 रुपये 1300 रुपीज कुठला आहे कांदा खडक जामचा कांदा आहे बर पुढं बघू एक खात 300 रुपये जाईल का 300 रुपये खात जाईल बघू शकतो पुढं बघू काय भाव गेलो
1500 रुपये जाईल. बघू शकता तुम्ही 1500 रुपये. कुठला आहे कांदा? इसापूर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 1500 रुपये जाईल. 1500 रुपीज. पुढं बघू. बघू शकता क्वालिटी. काय भाव गेलो? 1101 जाईल. बघू शकता तुम्ही 1101 रुपीज. कुठले? कडक माळेगाव. काय भाव गेलो? 1480 रुपये जाईल. बघू शकता तुम्ही 1480. 1480 रुपीज. कुठला आहे कांदा? खेलदरी. बर. काय भाव गेला? 1926 जाईल. 1926 रुपीज. कुठला आहे कांदा? सोमतांडेश. बर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. सोमतांडेशचं बियाणं आहे. कांदा आहे. पुढं बघू. लाईन संपली. दुसऱ्या लाईनला चाललो आता. दुसऱ्या लाईनला आलोय. पहिलीच गाडी. काय भाव गेलं? 1601 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1601 रुपये. 1601 रुपीज. कुठला आहे कांदा? चांदवड तालुका. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. चांदवड तालुक्याचा कांदा आहे. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही 407 आहे. 1700 रुपये जाईल. 1700 रुपीज. कुठला कांदा? बरं बरं. 1700 रुपये जाईल. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1451. 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुईचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. पुढे बघू. काय भाव गेलो? हो साहेब काय भाव गेला? 1600 रुपये. बघू शकतो तुम्ही 1600 रुपये. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बर. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे. काय भाव गेलो? हा 851. 851 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बियाणं कोणतं आहे याचं? वडाळी भुईचा कांदा आहे. 851 जाईल. पुढे बघू. काय भाव गेलो? गोल्टी. हो गोल्टी काय भाव गेली? 1260 जाईल. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 1260 रुपये जाईल. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? छडवेल कोरडी. बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा. छडवेल कोरड्याचा कांदा आहे. 1260 ना? 1260 रुपये. बर. पुढे बघू.